तर ही आहे मी आणि ही आहे आशू. आमच्या दोघींच्या हम्पी ट्रिपची सुरुवात झाली होती लिटरली ह्या एका मेसेजने. आणि मग बुकिंग सोडल्यास पूर्णपणे अनप्लॅन असणाऱ्या ट्रिपला आम्ही एकटीने सुरुवात केली. सोलो ट्रॅव्हलिंग गोष्टीत लिहायला चांगलं वाटतं जर तुमच्याकडे विंडो सीट नसेल आणि सोबतचे पॅसेंजर झोपाळू असतील. असो, 6 तासांच्या प्रवासानंतर मी ठाण्याला पोहोचले आणि तिथे मला हे दोघे भेटले. त्यांना आईस्क्रीमचा नैवेद्य दाखवून झाल्यावर ऋषा घरी गेला आणि मी आशूसोबत तिच्या घरी आले. रात्री पुन्हा 12 वाजता ट्रेन असल्याने आम्ही 9 वाजता स्टेशनवर पोहोचलो आणि आता होणार होती खरी जर्नी स्टार्ट. पण ट्रेनचा प्लॅटफॉर्म बरोबर मिळाला असता तर. आधी 5 मग 7 अशा 3 प्लॅटफॉर्म्सवर धावपळ करून शेवटी 12ची CSMT हॉस्पेट पकडली आणि AC मध्ये मस्त ताणून दिली. ते उठलो दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात पूर आणणाऱ्या अलमट्टी धरणापाशी. मॅन्डेटरी फोटो सेशन झाल्यावर आशू मॅडम पुन्हा झोपून गेल्या आणि मी दुपारपर्यंत पळणारी शेती बघत बसले. 1 वाजता पोहोचलो हॉस्पिटलला आणि बिना मीटरच्या रिक्षामध्ये बसून रूम बुक करून आधी खायला गेलो जिथे पिझ्झा खायच्या नवीन पद्धतीचा शोध लागला. मी काय करू शकत नाही. वा, विरूपाक्ष मंदिर रूमच्या अगदी समोरच दिसत होतं, त्यामुळे पावलं साहजिकच तिकडे वळली. आणि हे मोस्ट मेस्मरायझिंग मंदिर आम्ही किती आणि कसं फिरलो ते तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर फॉलो करावं लागेल. भेटूया उद्या.